जळगावात निसर्गरंग चित्र प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अनुभवले प्रात्यक्षिक. निसर्ग चित्रकार भागवत सपकाळे यांनी दिले विद्यार्थ्यांना धडे. जळगाव शहरातील रिंग रोड परिसरातील पुना गाडगीळ अँड सन्स येथे प्रसिद्ध निसर्ग चित्रकार भागवत सपकाळे यांच्या निसर्गरंग या चित्र प्रदर्शन दिनांक 28 मे पासून सुरू झाले आहे. आज दिनांक 30 मे रोजी शहरातील विद्यार्थ्यांना निसर्ग चित्रकार भागवत सपकाळे यांनी प्रात्यक्षिक करून धडे दिले आहे. यावेळी या प्रदर्शनात निसर्गाच्या विविध रंगछटा आणि आकर्षक चित्रकलेचा अनुभव रसिकांनी अनुभवला आहे. पहा काय म्हणाले विद्यार्थी. मला ती पेंटिंग आवडली आणि सरांनी पण समजून सांगितली कशी काढतात ती पेंटिंग, आणि मला त्याच्यामध्ये ते घर आवडले आणि ती सिनरी आवडली. दिद्या, कसं वाटलं चित्र काढलेलं? छान. आणि सरांनी जे डिटेल्स सांगितल्या आम्हाला ड्रॉइंगबद्दल त्या पण खूप चांगल्या सांगितल्या. खूप छान आहे ड्रॉइंग. दिदू, खूप छान सरांनी समजवलं. प्रत्येक गोष्ट नीट समजवली, कुठं काय यूज करायचं. खूप छान आवडली. हे आम्हाला सांगितलं की वॉटर कलर्समध्ये व्हाईट कलर बिलकुल यूज नाही करायचा असतं, जी की खूप गरजेची गोष्ट सांगितली त्यांनी आम्हाला. आणि खूप मस्त चित्र काढली, सर्व समजावून सांगितलं. खूप मस्त ड्रॉइंग भरपूर डिटेलिंग आहे त्याच्यात, मस्त. तर ते घर एक थेंब पाण्याचा कधी घर बदलून गेलं ते मला समजलंच नाही. एकदम अशी डिटेलिंग भरपूर चांगली केली, भरपूर सुंदर चित्र. छान पद्धतीने सांगितलं आणि कमी याच्यामध्ये कसं अंतर दाखवलं त्यांनी. म्हणजे त्या चित्रामध्ये असं त्या झोपडीचं जे आहे त्याचं दूर दिसत आहे ते समजा असं हिरवळ कलरचं केलं त्यांनी. खूपच छान वाटतं मला. आणि म्हणजे आकाशाला कसं दाखवलं पाहिजे आणि वॉटर कलर कसे वापरले पाहिजे मुलांना ते त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या, खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या त्यांनी. आणि म्हणून त्यांनी 2च ब्रश वापरले, एक मोठा आणि एक बारीक. आणि मेन म्हणजे सरांनी व्हाईट कलर आणि ब्लॅक कलर न वापरता सगळं केलं आणि मुलांना त्या गोष्टीचं ज्ञान भेटलं. त्या गोष्टीचा मला आनंद आहे. सरांनी वॉटर कलरबद्दल अतिशय सुंदर माहिती दिली आहे. विद्यार्थी वॉटर कलर वापरताना ज्या चुका करतात, खास करून छोटे विद्यार्थी, त्याबद्दल सरांनी एकदम उत्कृष्टरित्या सांगितलं की ब्रशचे स्ट्रोक्स वगैरे कसे लावले गेले पाहिजे आणि पाण्याचा वापर कितपत केला गेला पाहिजे, जेणेकरून कलर एकमेकांमध्ये मिक्स होणार नाही. आणि कलरमध्ये तुम्ही जी ड्रॉइंग बनवली जाते त्या ड्रॉइंगमध्ये कितपत तुमचं डेप्थ आली पाहिजे आणि कॉन्सन्ट्रेशन कुठे केलं पाहिजे हे सरांनी अतिशय उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना. हे मी जलरंगामध्ये विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थी आलेले आहेत, त्यांना मी जलरंगामध्ये एक डेमो दिलेला आहे. त्याच्यामध्ये कमीत कमी रंगामध्ये आणि 2च ब्रशचा वापर करून मी हे चित्र निर्माण केलेलं आहे. आणि पाण्याचा वापर प्रमाणामध्ये घेऊन, जास्त पण नाही आणि कमी पण नाही, त्या प्रमाणामध्ये घेऊनच ते मी रंगलेपन केलेलं आहे. आणि वातावरण निर्मिती, अंतर, पर्स्पेक्टिव्ह हे दाखवण्याचा मी खूप प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये. याच्यानंतर जे वातावरण निर्मिती आहे, सकाळचं आहे, संध्याकाळचं आहे की दुपारचं आहे, हे मुलांना ॲक्च्युअल दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मुलांना समजावून सांगून मी पेंटिंग केलेलं आहे.